सगळ्यांना शुभ सकाळ. आज रविवार आहे. बायलेन माझ्या या घरच्या घरी सँडविच करून दिलं ना, आणि आता थोड्या वेळाने ती पण खायला बसेल. तुम्ही पण नाश्ता करू घ्यावा. आता शिमग्याचे दिवस जवळ येले. आज नारळ ठेवतले आहेत. सो मांडावर सगळी लगबग चालू आहे. मिरची भाजली पप्पांनी सकाळीच. आता पुढची प्रक्रिया माझी असेल. सो आजचा दिवस कसा आपला जाणार आहे ते बघणार आहोत. सुरुवात सँडविच पासून. आता हे काय देतं माका हे माझं नको करू. हा बरोबर. जाड कापा. तर मंडळी घरची सगळी जबाबदारी भागवलंय. म्हणजेच गॅस वगैरे आणून द्यायचा होता, त्यानंतर भाजीपाला होता, ते सगळं घेतलं. आता मांडावर चाललंय. आपले जे काका वगैरे आहेत, पप्पा आहेत, त्यांच्यासाठी थंडगार ताक घेऊन चाललोय. कारण सकाळपासून ते काय नु काम करतातच आहेत मांडावर. आणि आज नारळ ठेवणार आहेत. इथे आमच्या ह्या फोंड्यात क्रिकेटचे सामने रंगलेत, मॅची भरवलेत. जुने दिवस आठवतात. सगळं कसं निष्ठून गेलं आता ना, जबाबदारींच्या काय म्हणतात ओझ्याखाली. असो, जीना इसी का नाम आहे. तर मांडावर जाणार. काय जेवण वगैरे केलं आहे त्या लोकांनी बघणार. आईसाठी हलवा घेतला आहे, तो मे बी ती संध्याकाळी करेल. सुलभात ते बिचारी खूप छान आहे, तो तिला हातात देणार. आणि मग मिरच्या आपल्या मोजमापात भरायच्या आणि थेट कणकवली गाठायची. सो ह्या सगळ्या प्रोसिजरला घरी येईपर्यंत मला 7 ते 7:30 वाजतात. अरे बापरे, संध्याकाळचे 7:30 वाजतात. आणि त्यानंतर मग तो मसाला भरायचा आहे. आज इंडिया वेस्ट इंडिजची मॅच आहे, ती पण बघायची इच्छा आहे. पण ठीक आहे, चला गणपती बाप्पा मोठे. तर मंडळी कणकवलीत आलो आहे. पुन्हा एकदा 70 किलोचा माल रेडी होतो आहे. आणि आपण लास्ट टाइम काश्मीरी पण वापरून बघितली, पण ही पटना आली आहे चांगली यावरतीची, आणि ही पण चांगली झणझणीत असते. तर आपला माल रेडी व्हायला अजून 2 तास जातील. आणि त्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचं आहे. नारळ ठेवून झालं की मग आपण घरी जाऊ शकतो. आणि उद्यापासून शिमगा सुरू होत आहे. सगळ्यांना शिमग्याच्या खूप शुभेच्छा. आणि कोण ऑर्डर करू ठरवले त्यांनी पटापट ऑर्डर करून घ्यावा. स्टॉक लिमिटेड होतो आहे आपला, ऑर्डर भरपूर आहे. तर म्हणजे एक स्लॉट कुठून झाला आहे, दुसरा स्लॉट कुठतो आहे. जस्ट आपला जे मसाला जिथे आपण कुठतो त्याच्यासमोर रस्ता आहे. सो रस्त्याने येता जाता लोकांना ना आपल्या मसाल्याचा वास येतो. आणि आज तर विशेष झाला. म्हणजे 2 लेडीज चाललेल्या, आणि त्यांनी इथून क्रॉस होताना ती त्यांच्या आईला सांगते, हे बघ हा खरा मसाला, एका म्हणतात सुवास. सो आपल्या मालाची ही जी क्वालिटी आहे ती आपण आईवडिलांमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मेंटेन करू शकतो. तर तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि ह्याच्या आधीचा एक इन्सिडेंट झालेला की कुठून तरी लांबून 4 माणसं आली आणि मला म्हणे कुणाचा मसाला आहे. म्हटलं माझा आहे. तर म्हणे वास तिथपर्यंत येतो आहे, आम्हाला अर्धा किलो मिळेल का. तर मी त्यांना त्यावेळी त्या स्लॉटमधले 3 किलो काढून दिलेली, अर्धा किलो म्हणून, अशी त्यांना सगळ्यांना न्यायची होते. सो मस्त वाटतं. आणि मी नेहमी ह्या विषयात खूप लक्ष फोकस करून असतो की अजून कसं छान बनवता येईल. आणि सगळ्यांना सांगायला आवडेल की माझी एक फ्रेंड आहे, तिने माझ्याकडे चहा मसाला पाठवला आणि खूप छान आहे, खूप क्वालिटी A1 आहे. सर तुम्हाला चहा मसाला ट्राय करायचा असेल 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम, तर तुम्ही मला त्याचीसुद्धा ऑर्डर देऊ शकता. आणि मग मागणी वाढलीच तर ती मला म्हणाली आहे की मी तुला पाठवत जाईन किंवा मी तुला मेजरमेंट तरी सांगेन, मग तू तिथले ते बनवू शकतोस. त्यात गुलाबाच्या पाकळ्या वगैरे सगळे. सो जर तुम्हाला चहा पिणारे इंटरेस्टेड असेल आणि चहात मसाला हवा आहे आणि दूध घातल्यानंतर 1 नंबर तो मसाला वापरून जर दूध घालून चहा केला, अप्रतिम चहा बनतो. अरे हो काय जाता. हां, प्रसाद ठेवायला. बाबा गावातली पहिली होळी ना तुझी. तर आज आमच्या मांडावर नारळ ठेवलं आहे आणि शिमग्याची सुरुवात झाली आहे. आणि आता पुढचे 9 दिवस असंच गोमूचा नाच वगैरे असणार. आणि आम्ही हळद असतो रात्रीच्या मांडावर. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज धुलीवंदन हा, त्यानिमित्तानं बायकून केल्यानं पुरणपोळी. सो चहा आणि पुरणपोळी खाऊ आणि मग उडायला जायला निघूया. हा तू खा आधी. हॅपी होळी. ताम ताम बोल. ताम ताम बोल. ए तुला हवी पोळी बाबा. आई बरी या बरी या काय. चला आवरा. तुम्हाला काय बोलतोय ए मारी नाथा. नमस्कार, मी अनिकेत रसम गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. आता आपण आहोत कणकवलीत. मी, श्वेता, आई पप्पा आणि आमचे तात्या मामा. लास्ट टाइम आपण आमच्या वहिनीचे डोळे जेवण बघितलेलं आचिरण्यातल्या. तर त्या वहिनीला आज बाळ झालं आहे आणि
फायनली मुलगी झाली. सो खूप छान वाटतंय आणि आम्ही त्या छोट्या बाळाला बघायला चाललो आहे सगळे. आज शिमगा आहे. शिमग्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धुलीवंदन हा म्हणजे ते शिमगो आपल्याकडे. आणि आपली गाव होळीसुद्धा आज तयार झाली आहे. पण आधी म्हटलं इथे जाऊन येऊया मग गाव होळी बघूया. बाकी कुडाळात सरकारी हॉस्पिटलमध्येच आहेत ते दोघे आणि आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत. सो आम्ही छान छान दुपटी वगैरे राजवीरची जी होती तसं आमच्याकडे आलं तसं आम्ही आता ते पुढे सरकवतो आहे. सो वी आर एक्सपिरियन्स पीपल नाव पर्सन नाव. बघूया कुडाळला जाऊन येऊया आणि मग आपली गावहोळी बघून घेऊ. तर मंडळी हा असा कुडाळचा जिल्हा महिला व बाल रुग्णालय आणि पोचलो फायनली. 12 वाजल्यात. आता पटापट बाबू बघताव आणि मग घरात जाऊन निघतो कारण आमचं बाबू घराकडे एकटो आणि आमची ताई सांभाळतात आहे. अभिनंदन. कसं वाटतंय पप्पा झालंयस तर कसं वाटतंय? थँक्यू. पप्पा की बाबा? बाबा. ओके. तर तिकडे पेशंटला भेटण्याची किंवा बाळांना भेटण्याची वेळ ती संध्याकाळी 4 ते 6. तू बघितलं ना? छान आहे ना बाळ? हां आज काय व्हेज की नॉनव्हेज? व्हेज की नॉनव्हेज? मग मंगळवार आहे. आईला विचारे ना. मंगळवार आहे ना आज? कशी आहे? खाओ मामा. लाजताच काय आहे? छान आहे ना? जाड असते. घेवा लस्सी खाऊ घेवा. ओके तर इथे हे बटर चिकन आहे. त्यानंतर ही शेवभाजी आहे आणि श्वेताने बटर पनीर मागवलं आहे. आता चिकनवाली मंडळी इथे खा गाई खा. काय नाही. चला जेव घेवा. ओके तर आम्ही घरी पोचलोय आणि हे हापूस आंब्याचं झाड आहे आणि छान धरलं आहे यावर्षी. तो तिकडे एक घड बघा. आता माहीत नाही अशीच राहत आहेत की काय करतायत कारण मळबट येते जाते त्यामुळे मोर खूप आलेला पण सगळा सुकून पडला बऱ्यापैकी. आणि आमच्या राजवीरचा चेंडू बघा कसं बाहेर आहे. आपल्याला अजून ही एवढी मिरची सुकवायची आहे आणि ही इथेही सुकवलेली आहे. तर ती हरकुळ्यात घेऊन जाणार आहे पण आता नाही. आता बाबा मला कंटाळा आला. आणि गावठी काळी मिरी मिळाली मला 800 रुपये किलो गावठी काळी मिरी. तर मंडळी दिवस दुसरा आहे. आता ही उरलेली मिरचीची पोती आहेत ही गाडीत टाकायची आहेत. तिथे पण पोती आहेत ती गाडीत टाकायची आहेत. आणि आई बाप्पा आलेत. हाय. आम्ही राजवीरची केस कापायला चालले कानावरची. माहीत नाही तो आता कापून देणार की नाही पण न्यायला पाहिजे. गाडी जरा बुतूर घेते आणि मिरची काढली झाली. तर आम्ही आलेलो पप्पी काकाच्या सलून मध्ये आणि आमच्या राजवीरची केस कापून झाली आहेत. वाव काका थँक्यू. ए काकाला थँक्यू बोला बाबा. ओके तर आता आम्ही वरती हरकुळ्यात आलोय आणि आता ही सगळी मिरची मी गाडीत घालून आणलेली ती आता बाहेर काढतो. मोठं काम झालं राजवीरची केस कापायचं. आता माझी केस राहिलीत ती नंतर. बाय. म्हणून पप्पांना सांगू दे आमच्या वय करून घ्यावा. ही अशी ढोरा येतात कोणची पण परड्यात आणि फणस धरलेत बघा. कोणाक वय असले तर सांगा आपण ऑनलाईन पाठवू शकतो. बरोबर पण हत पण अजून बारीक हत. तर आईने मच्छी आणलेली जेवायचं होतं पण आता जेवण राहून गेलं कारण वाडीतली एक आजी आजारी होती. तिला घेऊन आलेलो दवाखान्यात. आता तिला घेऊन चाललोय घरी. सलाईन लावलेलं. सो जेवणाचा टाईम निघून गेला. मग मी इथेच बाहेरच मिसळ खाल्ली आणि आता मच्छीचं जेवण संध्याकाळी जेवण. दिवसभरात काय न म्हणून चालूच असतं पाठीमागे पण सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्या गोष्टी करणं पण गरजेचं आहे. हां आता संध्याकाळला पॅकिंग आहे. चला फायनली संध्याकाळी पॅकिंग बघूया आणि किती ऑर्डर नंबरपर्यंत आपण माल बाहेर काढतोय ते पण दाखवतो. बा तुला सांग पावत्यांवर नाही सुसू करणार मी. आमची झाली सुसू सांग. आमची शुजा आली. तर थांब कर थांब. राजवीर थांब कर थांब. श्वेता आबग. श्वेता मस्ती करतोय. श्वेता आबग.
हे आता चेक करू बसलेत पिनकोड यांका जातलो 2 तास पिनकोड चेक करू. पिनकोड चेक 2 तास आरामात. माका सांगलेलंच नाही हल्ली पिनकोड इंडियात म्हणून. काय ताई काय ताई आहे. काय नाही माका किती 11 वाजता रात्रीचे 9 वाजलेत आणि आतापर्यंत ही इतकी पार्सल पॅक झाली आहेत. अजून पण एवढे पावत्या बाकी आहेत. बघू आता हे उद्यावर गेलं पॅकिंग. आता जमेल तेवढं करतोय, बाकी सगळं उद्या. तूपवाली मंडळी आणि सालवाले काजूवाली मंडळी उद्यावर गेली आहेत. हे कुठलं पार्सल आहे ताई? आजच सांग. हा कोंडवा कुठे आला? पुणे. तुला बहिणी काय निरोप देऊचा? बहिणी काय सांगायचा काय तुझ्या? काय सांगा? होती 2 तास आली होती. कोण? नाही तिची बहीण मुंबई का? चल येतय मी. हा मुंबई का? होय 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 संध्याकाळी नक्की आहे. येतय चलो काकानो. हा मुंबई का? मुंबई का? हा येतो ना कधी? मी संध्याकाळी येतोय. येते की हा घडणं या सगळं माका तू बाळो पण सांगता तू. होय होय हो चल येतय. आता खरी गेलो तू अगे माझ्या चव्हाट्यावर इलय ते काका गावले त्यांना सोडू गेलं. यंदा घेऊन येतो. हा बरं चल. बरं येतो. होय होय हा? होय. येतो. तर फायनली मी चव्हाट्यावर आलोय. आई पप्पा आहेत, श्वेता आहे, राजवीर आहे. झाली होती बरोबर. नमस्कार हो. म्हटलं आम्ही रिक्षातनं बाहेर पडायला आणि श्वेता बाळ भेटलं. म्हटलं इथेच भेट झाली. कसं आहेस? बरं बरं तुम्ही बरे आहात ना? ओके मंडळी, तर ही आहे आमची गाव होळी जी चव्हाट्यावर दरवर्षी असते. आणि याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्या 9 दिवसांचे मी 9 ब्लॉग केलेले होते. सो तुम्ही ते पण बघू शकता. यावेळी जरा मसाल्यात अडकले त्यामुळे नाही जमत आहे. आता जरा चव्हाट्यावर पाया पडूया, होळीच्या पाया पडूया आणि मग घरात जाऊया. राजवीर, आई, पप्पा, मी यांका सगळ्यांना सोडू गोया आणि परत कामाक लावा गोया. ए राजवीर, तू ढोल वाजवतोय? तू वाजवतोय? बाबा हे बघ काय काका आजोबा काय देतात बघ. ढिंकी टिकिन ढिंकी टिकिन ढिंकी टिकिन ढिंकी ढिंकी टिकिन ढिंकी टिकिन. वाव. तर मंडळी संध्याकाळ झाली. चव्हाट्यावरून आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आता पुन्हा एकदा राजवीरची आई आणि पाठी राजवीरची आत्या आहे, रसिका आत्या आणि आई पप्पा पुढे गेलेत. नदीवर आम्ही कपडे धुवायला चाललोय. सो कपडे धुता आम्ही समोसा खाणार आहे शिवगणांचा गरम गरम आणि थोडंसं पाण्यात डुंबणार आहे आणि त्यानंतर मग आपला ब्लॉग फायनली आज इथे संपणार आहे. हे जाते पाण्यात तू अभि? फोटो काढायचे बघा. अगदी मनसोक्त सगळे कपडे धुतात. ते बघ ते पण हिरो आमचे. हा आमचा बित्रा कोल्हा. झाले 200 तर झाले 2. डुमतेस का पाण्यात? ओके मंडळी, कपडे धुवून झालेत आणि मी पण जरा पाण्यात डुंबलेलो. पाणी अति थंड आहे आणि शेळ्याचं पाणी अजून थंड लागतं. शेळ्याचं म्हणजे संध्याकाळचं. सो आता चप्पल धुताव आणि आई पप्पा चाललेत आशीर्वाद. मी आता चाललोय परत पाघारी, कारण श्वेताचं ऑफिस चालू आहे. मध्येच वेळ काढून आपण तिथे आलेलो. तर तेवढं आई पप्पांबरोबर कपडे धुवायची मज्जा. आता आम्ही नदीवर करतोय समोसा पार्टी. माझा उपास आहे बाय. छान काढले तर समोसे, मोठे आहेत. ये तुला घेतला? बरोबर. कसं वाटतं नवऱ्याचा उपास असताना खाताना? माझा कसं वटपौर्णिमेचा, हरतालिकेचा असताना खाता. लग्नाच्या दिवशी पण खाल्लेलं आहे यांनी.
ते सिक्रेट सांगायचं नव्हतं. आई बरोबर समोसा पप्पांना नाही आवडत ना समोसा विमोसा. झाले खाऊन. नाही पाच तरी देऊ गोमू भारी हा बाकी. वा 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 वा